माझ्या बाळा, आज मी तुझ्या घराचा उंबरठा ओलांडून केवळ तुला एक संदेश द्यायला आलो आहे. हे शब्द नीट ऐक, कारण हे केवळ शब्द नाहीत, तर तुझ्या भविष्याची नांदी आहेत. तू आजवर जे काही सोसलं आहेस, जे काही कष्ट केले आहेत आणि जे काही निर्णय घेतले आहेत, त्या सगळ्यांचा हिशोब देण्याची वेळ आता जवळ आली आहे. शपथ आहे माझी, वरती ढकलू नकोस असं मी तुला म्हणतोय, कारण अनेकदा मी तुझ्या दाराशी संधी किंवा सावधगिरीचा इशारा घेऊन येतो, पण तू संसारातल्या मायेत इतका गुंतलेला असतोस की माझ्याकडे दुर्लक्ष करतोस. पण आज नाही, आज तुला थांबावंच लागेल आणि माझं हे बोलणं मनाच्या गाभाऱ्यात साठवून ठेवावंच लागेल. लेकरा, तू आज जे काही पेरतो आहेस ना, उद्या तुला तेच कापावं लागणार आहे. सृष्टीचा हा नियम कधीच चुकत नाही. तुला वाटत असेल की तुझे कष्ट कोणी पाहत नाहीये, तुला वाटत असेल की तुझे प्रामाणिक प्रयत्न वाया जात आहेत, पण लक्षात ठेव, माझ्या दरबारात उशीर असू शकतो, पण अंधेर नाही. तू जे चांगलं काम करतो आहेस, ज्या निस्वार्थ भावनेने लोकांशी वागत आहेस, त्याचा गोड परिणाम तुझ्या आयुष्यात लवकरच दिसून येईल. पण त्याच सोबत जर तुझ्या हातून न कळत काही चुका होत असतील, जर तू आळसामुळे आणि किंवा भीतीमुळे तुझे कर्तव्य टाळत असशील, तर सावध हो, कारण त्याचा परिणामही तुलाच भोगावा लागेल. काळ कोणासाठी थांबत नाही. तू आज ज्या परिस्थितीकडे उद्या बघू म्हणून दुर्लक्ष करतोस, तीच परिस्थिती उद्या उग्र रूप धारण करून तुझ्या समोर उभी राहू शकते. म्हणून म्हणतोय, आजच जागता हो. कर्माची ही साखळी तुला समजली पाहिजे. तुझ्या मनात अनेकदा प्रश्न येतोय की, स्वामी, मी तर कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्याच वाट्याला हे दुःख का? अरे लेकरा, सोनं जेव्हा आगीत तापून सुलाखून निघतं ना, तेव्हाच त्याला झळाळी येत असते. आणि तुझ्या आयुष्यात येणारी ही जी संकट आहेत ना, ती तुला संपवण्यासाठी नसून तुला ती घडवण्यासाठी आहेत. तू जेव्हा संकटात असतोस, तेव्हा मी तुझ्यापासून लांब नसतो, तर तुझ्या सर्वात जवळ असतो. आज मी तुझ्या घरी हा संदेश घेऊन आलोय की, खचून जाऊ नकोस. तू करत असलेले जे काम आहे, ते काम तू घेत असलेले कष्ट फळाला येणार आहे. फक्त संयम ठेव. जे बदल तुझ्या आयुष्यात होणार आहे, ते सुरुवातीला कदाचित तुला कठीण वाटतील. तुला वाटेल की सगळं काही आता विस्कळीत होते, पण ते विस्कळीत होणं गरजेचं असतं, जेणेकरून एक नवी आणि सुंदर रचना तयार होईल. माझ्यावर विश्वास ठेव.
मी तुझं बोट धरलं आहे ना, मी तुला कधीच पडू देणार नाही. दैनंदिन आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुझे विचार कसे आहेत? तू इतरांशी कसा बोलतोस? तुझ्या मनात कृतज्ञता आहे की फक्त तक्रारी? लक्षात ठेव, ज्या घरात सतत कटकटी आणि नकारात्मक विचार असतात तिथे लक्ष्मी वास करत नाही. म्हणूनच मी तुला सांगतोय, तुझ्या वाणीत गोडवा ठेव आणि कामात प्रामाणिकपणा. तू जर मोबाईलवर किंवा इतर फालतू गोष्टींवर वेळ घालवून स्वतःच्या प्रगतीकडे दुर्लक्ष करत असशील तर हा इशारा तुझ्यासाठीच आहे. वेळ हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. तुझी स्वप्न मोठी आहेत, पण त्यासाठी तुला आज कष्ट करावेच लागेल. मी तुला आशीर्वाद द्यायला तयार आहे, पण तू तुझे हात पुढे केले पाहिजेत ना. कष्ट कर, मी तुझ्या कष्टाचं चीज नक्की करेन. येणारा काळ तुझ्यासाठी मोठ्या बदलांचा आहे. जे लोक तुला आज नावं ठेवतात तेच उद्या तुझं कौतुकही करतील, पण त्यासाठी तुला आज स्वतःवर काम करावं लागेल. कोणत्याही मोहाला बळी पडू नकोस. शॉर्टकट शोधू नकोस. सत्याच्या मार्गावर चालणं कठीण असतं, पण तोच मार्ग तुला माझ्यापर्यंत आणि तुझ्या यशापर्यंत घेऊन जाईल. तुझ्या कुटुंबात जे काही वाद आहेत, ज्या काही पैशाच्या अडचणी आहेत, त्याकडे एक आव्हान म्हणून बघ. घाबरून पळू नकोस. मी तुझ्या पाठीशी उभा आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ वाक्य नाही, तर ते माझं तुला दिलेलं एक वचन आहे. पण हे वचन तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा तू स्वतःवर आणि माझ्यावर पूर्ण श्रद्धा ठेवशील. शेवटी पुन्हा एकदा सांगतो, आजच्या या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस. हा व्हिडिओ बघणं किंवा हे शब्द ऐकणं हा केवळ एक योगायोग नाही, तर ही माझी इच्छा आहे की तू आता सावध व्हावंस. उठ, कामाला लाग. सकारात्मक विचार कर आणि मनात सतत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप चालू ठेव. तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला तुझ्या अंतरात्म्यात मिळेल, जिथे मी वास करतो. तू एक पाऊल उचल, मी तुझ्यासाठी 10 पावलं पुढे येईल. तुझ्या आयुष्यातले अंधारलेले दिवस आता संपत आले आहेत. प्रकाशाची एक नवीन किरण तुझी वाट पाहत आहे. फक्त विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. शुभ भवतु.